नमस्कार माझ्या व्यवसाय बांधवांनो. सर्वांना परीक्षेसाठीच्या शेवटच्या टिप्स. मी आशा करतो की कोऑर्डिनेटरचा, लर्नर फॅसिलिटेटरचा कोर्स तुम्ही पूर्णपणे ऐकला असेल. त्याच्यातून असलेले डाउट्सही तुम्ही बऱ्याच वेळेस विचारले व त्याचे त्वरित उत्तर देण्याचा प्रयत्न मी केला. अजूनही काही प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला अपेक्षित असतील व ते प्रश्नांचे उत्तरं आले नसतील, तर खरंच चॅट बॉक्समध्ये टाका. मी त्याचे उत्तरं लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे परीक्षेला जाण्याआधी आपण काय काळजी घेतली पाहिजे या गोष्टीची माहिती मी तुम्हाला देतो. एक लर्नर फॅसिलिटेटर म्हणून सर्वात पहिले भीतीने न जाता आत्मविश्वासाने जाण्याची गरज आहे. कॉन्फिडन्स असण्याची गरज आहे की आपण केलेला अभ्यास हा पूर्ण झालेला आहे. आपण केलेला अभ्यास हा परीक्षेसाठी सक्षम आहे. या गोष्टीचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. तर जाऊन तुम्ही परीक्षा चांगल्या मार्काने पास होऊ शकतात, जास्तीत जास्त मार्क पडू शकतात. प्रत्येक वेळेस भीतीमध्ये बऱ्याच वेळेस आपल्याकडनं चुका होतात. तर अशा भीतीपोटी आपण कुठल्याही चुकीच्या उत्तर देण्यापेक्षा शांततेने विचार करून कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. पाहायला गेलं तर वेळेची अजिबात काही कमतरता नसते. वेळ पुरेसा आहे. तुम्ही 15-20 मिनिटातही पेपर देऊ शकता आणि 60 मिनिटाचाही वेळ पूर्ण वापरू शकता. तर जेव्हाही तुमचा पेपर असेल तो पूर्ण विचार करा. मोठे मोठे प्रॅक्टिकल क्वेश्चन्स राहतील. काही तुम्हाला मोठे पॅरेग्राफ दिलेले असतील क्वेश्चन्सच्या स्वरूपामध्ये किंवा ऑप्शनच्या स्वरूपामध्ये, तर ते पूर्णपणे वाचा, समजून घ्या. तुमचं हॉल तिकीट सकट तुमचं ओळखपत्र तर घेऊन जाच, पण एखादा कोरा कागदही जवळ असू द्या, की काही जर लिहिण्याची वेळ आली, काही जर पॉईंट करण्याची वेळ आली, तर तुम्हाला ते करता येऊ शकेल. किंवा हॉल तिकीटची मागची बाजू तर आहेच आहे. हे करत असताना या गोष्टीची काळजी घेणं फार गरजेचं आहे, की जेव्हा तुम्ही प्रश्न वाचताय, त्याचे 4 पर्याय वाचताय, तर त्या 4 पर्याय चारीचे चारही पर्याय वाचणं खूप महत्त्वाचं आहे. कदाचित एखाद्या पर्यायामध्ये छोटासा काहीतरी चूक केलेली असते किंवा छोटासा काहीतरी बदल केलेला असतो आणि आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही. असं लक्ष न गेल्याने आपलं उत्तर चुकू शकतं. 60 मिनिटं तुम्हाला दिलेले आहेत. 60चे 60 मिनिटं वापरून या. कोणीही विचार करू नका, की "अरे, माझा पेपर झालाय, मग मी जातो." डाऊट असेल तो प्रश्न शेवटी ठेवा. त्याच्यावर विचार करायला संधी द्या. पहिले एकदा विचारून घ्या, की "सर, एकदा जर मी प्रश्नांचं उत्तर सबमिट केलं, तर मला ते परत दुरुस्त करण्याइतकी संधी आहे का?" जर असेल, तर पेपर पूर्ण झाल्यानंतर सर्व प्रश्न पुन्हा एकदा बघा, की जेही प्रश्नांचे उत्तर तुम्ही दिलेत, ते योग्य आहेत का? यासोबतच जेव्हाही तुम्ही पेपर देत असता, तेव्हा जे डाउटफुल असणारे क्वेश्चन शेवटी जेव्हा ठेवाल, तर प्रयत्न करा की त्यांना व्यवस्थित विचार करून, व्यवस्थित काळजी करून ते सोडवा. आजूबाजूला कोण आहे याचीही खात्री घ्या. बघा बऱ्याच वेळेस काय होतं, काही वेळेस आपला बघण्याचा एखाद्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. शेजारचा जर मोकळा असेल, तर त्यालाही आपण विचारू शकतो, की "बाबा याचं उत्तर काय?" बरं त्याने सांगितलं म्हणून का लगेच आपण उत्तर द्यायचं नसतं बरं का. आपणही तो विचार करून पाहायचा, की यार याने उत्तरावर बोट ठेवलंय, तर कदाचित खरंच हा बोट आपण योग्य आहे का? याचाही विचार करायचा. कारण तो आपल्यापेक्षाही हुशार आहे किंवा नाही आहे, याची खात्री आपल्यालाही नाही आहे. त्यामुळे असं न होता, तर प्रत्येकाने या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. पण मी काय म्हणतो, कोणाची गरजच का पडायला पाहिजे? आपण जर स्वतः इतक्या दिवसांपासून एक सविस्तर अभ्यास करून, आपले सर्व कामं बाजूला ठेवून, जर आपण अभ्यास केलेला आहे, कुठलाही आत्मविश्वास तर आहे, कॉन्फिडन्स तर आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाहीये, की "अरे, मी तर खूप वर्षापासून शिकवतो, मी तर इंजिनिअर आहे, मी तर हे." नाही. ह्या सर्व गोष्टी तुमचे इगो बाजूला ठेवा. परीक्षेला जाताना एक शांत एखादा विद्यार्थी जसा परीक्षेला बसतो तसं बसा. फक्त भीती मनात ठेवू नका. भीतीने बऱ्याच वेळेस चुका होतात. तर त्या चुका होता कामा नये. वेळेचा पूर्ण वापर करा. प्रश्न व्यवस्थित वाचा. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पण एक कोऑर्डिनेटरचा जर विचार केला तर एका कोऑर्डिनेटरच्या विचाराने जर बघितलं, तर कोऑर्डिनेटरला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्व व्हिडिओ बघितल्याच असतील. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही रिझ्यूम घेऊन जायचा आहे. प्रॉपर तुमच्याकडे रिझ्यूम असला पाहिजे. दुसरा बिझनेस प्लॅन कलरमध्ये प्रिंटआउट काढून बिझनेस प्लॅन घेऊन जायचं आहे. तुमच्याकडे काही इव्हेंट्स असतील जे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांबरोबर, तुमच्या जवळपासच्या शाळेंबद्दल ते इव्हेंट्स घेतले असतील, तर त्या इव्हेंट्सचे फोटोज त्याचा लावून घेऊन जा. त्यासोबतच तुमच्या आजूबाजूच्या शाळांच्या संख्या, तिथे असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, 10वी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या,
5वी ते 10वीच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे तुम्हाला माहीत असली पाहिजे. एक्झॅक्ट असेलच असं नाही, पण अंदाजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, की आज आमच्या इथे 1000 विद्यार्थी आहे. त्यापैकी मी वाईटात वाईट जर 50% ही विद्यार्थ्यांचं कन्व्हर्जन धरलं, तरी 500 विद्यार्थी ॲडमिशन मी करू शकतो. ही माझ्याकडे धमक आहे, ही माझ्यामध्ये आत्तापर्यंतचा अनुभव आहे. असं तुम्ही सांगू शकता आणि त्याबरोबरच एम-के-सी-एलची साथ जर मिळाली, तर हे ॲडमिशन्स मी अजून वाढवूही शकतो. या गोष्टीचा आत्मविश्वास तुम्ही दिला पाहिजे. तुम्हाला कॉमन असणारा प्रश्न, की तुम्ही मार्केटिंग कशी कराल? कोऑर्डिनेटर म्हणून तुम्ही सेंटर चालन कसं कराल? तुम्ही स्वतः शिकवायला आहेत का? तुमच्याकडे असणारे फॅकल्टीज तेवढे अनुभवी आहेत का? मार्केटिंगच्या काय स्ट्रॅटेजीज तुम्ही वापराल? मी पूर्ण व्हिडिओज बनवले आहे त्यावर, की बाबा ह्या गोष्टीवर जेव्हा प्रश्न विचारले जातील त्याचे अचूक उत्तर तुम्ही दिले पाहिजे. या गोष्टीने तुमच्या उत्तरामध्ये भर पडेल आणि तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मार्क मिळण्याची संधी भेटू शकते. मी सांगितल्याप्रमाणे सूट बूट टायमध्ये गेलंच पाहिजे. त्याला पर्याय नाही. तुम्ही इंटरव्ह्यूला चाललेले आहेत लक्षात घ्या. इंटरव्ह्यूला जात असताना या सर्व गोष्टींची काळजी न सांगता केली पाहिजे. हे मला सांगायची पण वेळ नको यायला. हे तुम्ही केलं पाहिजे. नॉर्मल ड्रेस घालून तुम्ही फक्त परीक्षा देऊन येणार नाहीये. तुम्हाला इंटरव्ह्यू पण द्यायचा आहे कोऑर्डिनेटर म्हणून. लर्नर फॅसिलिटेटरला ठीक आहे, चला त्याला फक्त परीक्षा द्यायची आणि घरी यायचंय. त्याला कोणाला स्वतःला प्रेझेंट नाही करायचंय. पण एक कोऑर्डिनेटर म्हणून तुम्हाला प्रेझेंट व्हायचंय. तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटला, तुमच्या ब्रँडला तुम्ही प्रेझेंट करताय. तर तो करत असताना तेवढं खात्री समोरच्याला पटली पाहिजे. बोलताना तेवढं चांगल्या पद्धतीने बोललं पाहिजे. चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. विचारलेल्या प्रश्नाचा व्यवस्थित विचार करून उत्तर दिलं पाहिजे. या सर्व गोष्टींची काळजी एक इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यूअर जेव्हा इंटरव्ह्यू घेतो त्यावेळेस तो ह्या गोष्टीचे पॉईंट्स बघतो, की बाबा याच्यामध्ये किती धमक आहे, किती तो बोलतोय, किती मुद्द्यावर बोलतोय आणि किती वायफट बोलतोय. मोजकं बोला, व्यवस्थित बोला, मुद्द्यानुसूट बोला, एक्स्ट्राचं बोलू नका. ओके. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला परीक्षेला जाण्याआधी माहीत असल्या पाहिजे. कोऑर्डिनेटरचे एक्झाम हे सर्व त्याच्या काही आपले ऑफरिंग्स आहे एम-के-सी-एलच्या, या सर्व ऑफरिंग्सवर असणार आहे. तर या सर्वांची काळजी घेऊन, या सर्वांचा विचार करून तुम्हाला व्यवस्थित इंटरव्ह्यू द्यायचा आहे, परीक्षा द्यायची आहे. ओके. तर सर्वांना पुन्हा एकदा परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. व्यवस्थित परीक्षा द्या. अजूनही ज्यांचा काही अभ्यास बाकी नसेल, तर तुम्ही अभ्यास करू शकताय. अजूनही रिव्हिजन करा. अजूनही प्रॉपर नोट्स काढा आणि आजही तुम्ही सुरुवात केली तर सुद्धा तुम्ही पूर्ण कोर्स दिवसभरात संपवू शकता. ओके. ॲज अ कोऑर्डिनेटर म्हणून. तर तुम्ही त्या गोष्टीला करायला हरकत नाही. या गोष्टीची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. ओके. आजसाठी इथेच थांबूया किंवा ह्या कोर्ससाठी आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन कोर्समध्ये, एका नवीन गोष्टीमध्ये. मी एआयचा कोर्स लवकरच लॉन्च करतोय, तर त्यामध्येही तुम्ही एनरोल कराल आणि तुम्ही एआय सक्षम व्हाल आणि तुमच्याही विद्यार्थ्यांना तुम्ही एआय सक्षम कराल, अशी मी आशा करतो. आजसाठी इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन कोर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.